अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी मुळा नदी काठावरील पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे खुर्द, जांबूत बुद्रुक, साकूर, पोखरी, मांडवे बुद्रुक, बिरेवाडी, हिवरगाव आणि जांभूळवाडी, खडकवाडी, पळशी, शिंदोडी या गावांना मिळावं या मागणीसाठी जांबूत येथील उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी 1 मार्चपासून उपोषण सुरू केलंय। शिंदोडीपर्यंत जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचाच इशारा उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांनी दिलाय। उपोषणाला संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील गावांमधून मोठा पाठिंबा मिळतोय। त्याचा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनीही उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलाय। तसेच जाहीर पाठिंबा देत त्यांनी DS न्यूज 24शी बोलताना याविषयी सविस्तर माहिती देत थेट माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर आरोप केलाय। त्यामुळे आता पिंपळगाव खांडचे पाणी पुन्हा पेटणार आहे। नेमके काय म्हणाले शंकरराव पाटील खेमनर बघूयात। पिंपळगाव खांड धरणातील पाणी जांबूत खुर्द, जांबूत बुद्रुक, साकूर, मांडवा, शिंदोडी, पारनेर तालुक्यातील देसवडे, पोखरी, पळशी या गावांना मिळण्यासाठी जांबूत बुद्रुक, जांबूत खुर्द ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय सुभाष डोंगरे यांनी दिनांक 1 मार्चपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या त्या उपोषणाला संगमनेर तालुक्यातील जांबूत, नांदूर खंदरमाळ, साकूर, मांडवा, बिरेवाडी, शिंदोडी व पारनेर तालुक्यातील खडकवाडी, पळशी, देसवडे या सर्व गावांचा, सर्व शेतकऱ्यांचा या उपोषणाला 100% पाठिंबा आहे। ज्यावेळेस हे धरण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर झालं, त्याचं कामसुद्धा त्यावेळेस पूर्ण झालं आणि त्यावेळेस साकूर आणि ही पठार भागाची गावं ही अकोला मतदारसंघात होती आणि ज्यावेळेस या अकोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार माननीय मधुकररावजी पिचड यांनी त्यावेळेसच आम्हाला वेळोवेळी सांगितले होते की संपूर्ण पठार भाग या पिंपळगाव खांड धरणाच्या कार्यक्षेत्रात आपण समाविष्ट केलेला आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही 2016मध्ये ज्यावेळेस हे पाणी मिळण्यासाठी या प्रत्येक गावांच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि हे पाणी 2016मध्ये आम्ही शिंदोडीपर्यंत आणलं, त्यावेळेससुद्धा आम्हाला समजलं की या गावांचा समावेश तत्कालीन मंत्री आणि आमच्या विभागाचे त्यावेळेसचे आमदार माननीय मधुकर पिचड त्यावेळेस या गावांचा समावेश पिंपळगाव खांड धरणाच्या कार्यक्षेत्रात केला नाही, म्हणून त्यावेळेस त्यांनी ते पाणी फक्त आभळवाडी या केटीवरपर्यंत सोडलं। परंतु त्यावेळेस शेतकऱ्यांनी मोठं जनआंदोलन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर या 9 ते 10 गावाच्या, मग त्यामध्ये पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील गावातील लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं आणि त्यानंतर माननीय कलेक्टर साहेब यांनी 17 MCFT पाणी पिण्यासाठी या सर्व गावांना त्यावेळेस सोडलं आणि तेव्हासुद्धा आमची मागणी होती की या गावांचा समावेश हा पिंपळगाव खांड धरणामध्ये झाला पाहिजे। परंतु त्यानंतर हा समावेश या धरणामध्ये झाला नाही। परंतु ज्यावेळेस आम्ही अकोला मतदारसंघात होतो त्यावेळेस माननीय मधुकरराव पिचड यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं की तुमचे गावं हे सर्व या पिंपळगाव खांड धरणाच्या कार्यक्षेत्रात आहेत। कारण त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात हे आम्हाला वेळोवेळी सांगायचे की आपण पिचड साहेबांनाच मदत केली पाहिजे आणि त्यांच्यामुळं आपलं जी काही कामं आहेत मुळा नदीवरील धरण बांधण्याचं ते निश्चितपणे त्यांच्यामुळं पूर्ण होऊ शकल, तेव्हा आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे। म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस अक्षरशः एक वेळेस तर ते फक्त 2200 मताने पठार भागातूनच फक्त त्यांना जे लीड मिळालं 9-10 हजार मताचं आणि त्यावेळेस ते फक्त पठार भागामुळं निवडून आले। परंतु त्यांनी जाणीवपूर्वक नंतर पठार भागाचा समावेश त्या पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात केला नाही, त्यामुळं निश्चित या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली। परंतु आजही आमची मागणी आहे की आमचं गावं हे पिंपळगाव खांड धरणामध्ये समाविष्ट झाले पाहिजे। कारण पिंपळगाव खांड धरणाची जी कपॅसिटी आहे ती 600 दशलक्ष घनफूट हा त्याचा पाणी साठा आहे आणि त्यापैकी 200 दशलक्ष घनफूट पाणी हे मृत साठा आहे आणि 397 दशलक्ष घनफूट हा वापरात येण्यासारखा पाणी साठा आहे। म्हणून आमची जी मागणी आहे की
जे पहिलं रोटेशन सुटत असतं साधारणपणे फेब्रुवारीमध्ये, तर संपूर्ण जे वरचे केटीवर आबाळवाडीपर्यंत साधारणपणे 200-250 MCFT पाणी त्याला लागतं आणि उर्वरित हे जे 4 केटीवर आहेत यांना साधारणपणे 100 MCFT पाणी लागतं. असं 300 MCFT जर पाणी सोडलं तर हे सर्व मुळा नदीवरची केटीवर भरू शकतात. म्हणून आमची शासनाकडे सुद्धा एक आग्रही मागणी आहे की या सर्व आमच्या गावांचा, मग पारनेर तालुक्यातील आणि संगमनेर तालुक्यातील जी सर्व गावं वंचित राहिलेली आहेत या सर्व गावांचा समावेश पिंपळगाव खांड धरणाच्या कार्यक्षेत्रात करावं अशी आम्ही आग्रही मागणी 2016 सालीसुद्धा केली, त्यानंतर 2019 सालीसुद्धा केलेली आहे. आणि आतासुद्धा आमची तीच मागणी आहे की हे पाणी आम्हाला खाली शिंदोडीपर्यंत सोडलं पाहिजे, तरच या पठार भागातील आणि पारनेर तालुक्यातील जे शेतकरी आहेत त्यांना पिण्यासाठी आणि जनावरांसाठी, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आमची आग्रही विनंती आहे शासनाला की हे पाणी आपण त्या ठिकाणी पिंपळगाव खांड धरणाचं पाणी सोडावं अशी आम्ही शासनास विनंती करत आहोत. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर.